Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. आपण काल जी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे डिस्ट्रिक्ट जज या एक्झामिनेशनसाठी त्याबद्दल माहिती मी तुम्हाला दिली होती आणि यानंतर आज आपल्या हायकोर्ट वेबसाईट्सवर प्रॉपरली नोटिफिकेशन आलं आहे. यामध्ये क्लिअर आहे की कोण इलिजिबल आहे, कोण इलिजिबल नाही आहे. अँड द सेकंड थिंग इज डॉक्युमेंट व्हॉट आर द रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर फिल द फॉर्म, लास्ट डेट काय आहे आणि ते डॉक्युमेंट्स आपण कशा प्रकारे कलेक्शन करायचे, ते कुठल्या फॉर्मॅट्समध्ये हवे. सध्या तरी ह्याच गोष्टी आपल्याला रिक्वायर्ड आहेत आणि त्यासाठी हे नोटिफिकेशन आपले जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करते. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्म, एलिजिबल कॅन्डिडेट 89 वॅकन्सीज. 89 वॅकन्सी कन्फर्म आहे. 89 वॅकन्सीसाठी हे इथे नोटिफिकेशन्स यांनी काढलेलं आहे. आता येऊया पुढे. ठीक आहे, तर आता हे खूप सारं वाचायची गरज नाही, आपल्याला जे रिक्वायर्ड आहे तेच वाचूया. हे 2008च्या नियमानुसार इथे ही पोस्ट फिलअप केली जाते किंवा हे फॉर्म आपल्याला भरायचे, ही पोस्ट आहे. आता मागचं जे जजमेंट आहे, ठीक आहे की नाही, महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात आपल्याकडे आलेला, त्यामध्ये काही गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या आहे. आधी फक्त 7 वर्ष प्रॅक्टिस करणाराच व्यक्ती जो की प्रायव्हेट ॲडव्होकेट आहे किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर आहे तो ही एक्झाम देऊ शकत होता. दुसरं आहे की जे कोणी CJM झालेले आहेत त्यांना ही एक्झाम देता येत होती. JMFCला एलिजिबिलिटी नव्हती, पण आता तसं नाही आहे. JMFC एक्झाम देऊ शकतात जे की ऑलरेडी प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून JMFC म्हणून काम करत आहे. वेदर त्यांनी JMFC प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून 7 वर्ष क्रायटेरिया पूर्ण केला आहे किंवा अर्धा क्रायटेरिया म्हणजे 3 ते 4 वर्ष क्रायटेरिया पूर्ण केलाय, पण आधी त्यांनी प्रॅक्टिस केली होती 2-3 वर्ष, असे सगळे मिळून प्रॅक्टिस प्लस JMFC प्रिसाइडिंग ऑफिसर अनुभव असे 7 वर्ष त्यांचे होत असेल आणि वयाचे 35 वर्ष पूर्ण होत असेल तर ते डेफिनेटली एक्झाम देऊ शकतात. हा यांनी क्लिअर केला आहे अमेंडमेंट करून. सेकंड आहे की 7 वर्ष वकिली कोणत्याही कोर्टात तुम्ही केली किंवा दोन कोर्टात केली, पण 7 वर्षाचा अनुभव आहे कंटिन्युअसली, तर तुम्ही इथे हा एक्झाम देऊ शकता, DJ बनू शकता. आणि तिसरं आहे लॉ क्लर्क. ही इथे जर मी आज लॉ क्लर्क म्हणून लागले पण आधी माझी 3 वर्ष प्रॅक्टिस होती, नंतर लॉ क्लर्क लागले तर लायसन्स सीज होतं, तर तोही प्रॅक्टिस एरिया इथे काउंट केला जाणार. प्रॅक्टिस प्लस लॉ क्लर्क हे जर 7 वर्ष कंप्लीट झाले असेल तरीही तुम्ही इथे इलिजिबल आहात. हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया सध्याचा तरी आहे. त्यानंतर मस्ट बी द सिटिझन ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू अवर कॉन्स्टिट्यूशन. डिग्री आपल्याला लॉची पाहिजे आणि प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट पाहिजे. हायकोर्ट्स किंवा बॉम्बे हायकोर्ट्स किंवा त्याचे सबऑर्डिनेट कोर्ट्स म्हणजे आपले जे सेशन्स कोर्ट आहेत तिथे महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये नॉट लेस दॅन 7 इयर प्रॅक्टिस पाहिजे या ॲडव्हर्टिजमेंटच्या डेटला. ठीक आहे की नाही, अशा प्रकारे 7 वर्ष प्रॅक्टिस आणि वयाचे 35 वर्ष तुमचे पूर्ण पाहिजे. 7 इयर ऑन द डेट ऑफ द पब्लिकेशन म्हणजे कालच्या डेटपर्यंत तुमचे वयाचे 35 वर्ष पूर्ण आणि 7 वर्ष प्रॅक्टिस झालेली असावी. हेल्ड द पोस्ट ऑफ द पब्लिक प्रॉसिक्युटर असेल तरीही तुम्ही 7 वर्षाचा, ज्युडिशियल ऑफिसर म्हणजे JMFC असाल तरी 7 वर्षाचा क्रायटेरिया जर तुमचा अनुभवाचा पूर्ण असेल तर तुम्ही इथे देऊ शकता एक्झाम. मग पब्लिक प्रॉसिक्युटर असो JMFC असो त्यांनी काही वर्ष प्रॅक्टिस आणि काही वर्ष नोकरी केली असेल, हे कंबाईनली मिळून 7 वर्ष असेल तरी तुम्ही इथे हे एक्झामला एलिजिबल आहात. ठीक आहे, लॉ क्लर्कचं पण इथे दिलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर पुढे या वर्किंग ऑर मस्ट हॅव वर्क पब्लिक प्रॉसिक्युटर हे इथे दिले आहे 7 वर्ष हे जे मी तुमच्या डायरेक्टली कन्फ्युजन क्लिअर केलं आहे, इतकं वाचत बसण्याची पण गरज नाही आहे. हे खूप सारे एक्सप्लेनेशन दिले बिकॉज ही अमेंडमेंट झालेली आहे, आता लेटेस्ट अमेंडमेंट आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये. पहिले आधी हे असं नव्हतं. मॅक्सिमम आणि मिनिमम एज काय, तर मिनिमम एज आहे 35 इयर की तुम्ही 35 वर्ष कंप्लीट केले पाहिजे, 34 प्लस नको. एक जरी दिवस तुम्हाला कालच्या डेटला म्हणजे काल 29 तारीख होती ना काल ॲडव्हर्टिजमेंट, म्हणजे आज नोटिफिकेशन निघालं 30 तारखेचं जे आजचं तारीख आहे त्या नोटिफिकेशनच्या दिवशी तुम्हाला 35 वर्ष पूर्ण पाहिजे वयाचे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जर 48 वर्ष 48 इयर्स पूर्ण झाले असेल तुमचे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही जर तुम्ही कॅटेगरीमधून येत आहात. आणि 45 इयर्स बाकी ओपन बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये जे येत नाही ओपन कॅटेगरीमध्ये, म्हणजे तुम्ही 45 इयर ओपन कॅटेगरीसाठी लिमिट आहे आणि 48 इयर्स 2 वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे जे की कॅटेगरीज वाले. ठीक आहे, सो नॉलेज मराठीचं रिक्वायर्ड आहे, इंग्लिशचं रिक्वायर्ड आहे, दोन्ही प्रकारे तुम्हाला हे नॉलेज सर्टिफिकेटचंही मी सांगणार आहे. आता जर इफ सिलेक्टेड विल बी द अपॉइंटेड इनिशियली ऑन द प्रोबेशन फॉर द 2 इयर्स. आणि नंतर यांनी पेमेंट क्रायटेरिया वगैरे दिला की तुम्हाला पेमेंट वगैरे काय असणार आहे, बेसिक पेमेंट तुमचं काय असणार आहे. ठीक आहे, तो आपला भाग आता सध्याचा नाही आहे, आता आपल्याला पास होणं महत्वाचं आहे नोकरी लागल्यानंतर पेमेंटचं.
ठीक आहे. तर मग आता हे सगळं डिटेल्स. आता सर्टिफिकेट्स काय लागणार आहेत, शोविंग. आता तुम्हाला जर सिटिझनशिप दाखवायची असेल तर तुम्हाला भरपूर सारे सर्टिफिकेट्स असतात, ते कुठलेही देऊ शकतात तुम्ही. ठीक आहे. आधार कार्ड पासून तर स्कूल सर्टिफिकेट पासून. शोविंग हिज हर एज ॲज शोविंग his her age as the date of the publication of the advertisement, birth certificate. ठीक आहे. सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, यापैकी तुम्ही काही देऊ शकता. और दिला इथे. ठीक आहे. नॅशनॅलिटी हे बघा, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा सर्टिफिकेट ऑफ एज देऊ शकता. म्हणजे डॉक्युमेंट काय रिक्वायर्ड आहे बघा, जर इथे म्हटलं आहे की the candidate must submit following original documents along with attested copy thereof to the officer of the high courts on the date of the stage of the examinations process. म्हणजे 17 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हे आतमध्ये 17च्या आतमध्ये द्यायचे आहे. शोविंग आता इथे काय द्यायचं, पब्लिकेशन्स ऑफ द ॲडव्हर्टिजमेंट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट और सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी, डोमेसाइल यापैकी कोणतेही तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आणि त्याची सर्टिफाईड कॉपी पण आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर पुढे द्यायचं की इन द केस ऑफ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे, तर फॉर्म नंबर ए बघा, म्हणजे याच्यामध्ये एक फॉर्मॅट दिलाय, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस एक्सपिरियन्स सर्टिफिकेट द्यायचं आहे. तर ते बघूया की तुम्ही स्टँडिंग ॲज अ लिगल प्रॅक्टिशनर इन द कोर्ट दिलेला आहे. इन केस ऑफ अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट सर्टिफाईंग दॅट ही नोज मराठी, फॉर्म नंबर 2 दिलाय, त्या फॉर्मॅटमध्येच द्यायचा आहे. इन द केस ऑफ प्रॅक्टिसिंग सर्टिफिकेट ॲज फ्रॉम 3A, she is a good moral character from the 2 respectable persons whose names have been mentioned in the online application form. Such a certificate must have been issued on or after the date of the publication of advertisement. तर डेफिनेटली तुम्हाला 2 रिस्पेक्टेबल पर्सन, कोणीही 10 वर्षाच्या वरती ॲडव्होकेट असेल, प्रॅक्टिस केलेले त्यांचं किंवा कोणत्याही व्यक्तीचं तुम्ही इथे सर्टिफिकेट देऊ शकता. इन केस ऑफ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट, द कॉपीज ऑफ मार्क लिस्ट, ऑल सेमिस्टर अकॅडमिक. आता हे सगळे आपल्या सगळ्या सेमिस्टरच्या LLBच्या आपल्याला मार्क्स मेमो द्यायचे आहेत. त्यानंतर इन द केस ऑफ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट, कॉपी ऑफ द मार्क लिस्ट अँड डिग्री सर्टिफिकेट ऑफ LLB अकॅडमिक इयर द्यायचं. हे सगळे आपल्याकडे डॉक्युमेंट, बार काउन्सिलचे डॉक्युमेंट द्यायचे आहे. हे तुम्ही एकदा एक लिस्ट लिहून घ्यायची आहे सगळी कागदावर, आणि ती लिस्टमधून तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नाही त्याच्यासाठी तुम्ही आता अप्लाय करायला सुरुवात करायची. त्यानंतर इश्यूड बाय द बार काउन्सिल जे दिलेलं आहे. ठीक आहे. बॅकवर्ड असेल तर तुम्हाला तुमच्याकडे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे वगैरे ते द्यायचं आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे ते द्यायचं आहे. याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, तर डिसेबल पर्सननी हे प्रॉपरली वाचा आणि त्यांच्याकडे काय सर्टिफिकेट्स असतात ते द्या. डिस्क्वालिफिकेशन फॉर द अपॉइंटमेंट इन द सर्व्हिस, जर अशा प्रकारे असेल तर ते आता आपण आत्ता क्वालिफाय होण्याचा विचार करूया, डिस्क्वालिफायचा नाही. त्यामुळे ते वाचलं नाही तरी हरकत नाही. डिस्क्वालिफाईड जर कोणाला काही क्रिमिनल केसेस वगैरे असेल तर त्यांनी हे पॅरा वाचा प्रॉपरली, ते फॉर्म भरू शकतात की नाही. ठीक आहे. आता इथे स्क्राईबवाल्यांसाठी दिलेले आहे. ठीक आहे. डिसॅबिलिटीसाठी ते पण महत्त्वाचं आहे, जे डिसेबल आहेत त्यांच्यासाठी, पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स ऑलरेडी असतात किंवा ते काढून घेऊ शकतात. त्याप्रमाणे तुम्ही काढून घेऊ शकता, कारण हे खूप मोठं आहे, ते मी आता वाचणार नाही. त्यानंतर पुढे आहे वेट, भरपूर दिले स्क्राईबचं, कारण पेपर लिहिण्यासाठी त्यांना इथे द्यावं लागतं. त्यानंतर एक्झामिनेशन बद्दल जर बघितलं तर प्रिलिमिनरी एक्झाम आहे फॉर द पर्पज ऑफ द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट. जेव्हा शॉर्टलिस्ट होईल आपली, आणि द हायकोर्ट मे इफ नेसेसरी होल्ड अ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. इफ नेसेसरी जरी म्हटलं असेल तरी एक्झाम होतच दरवर्षी. मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स राहणार आहे, विच कॅन बी स्क्रिटिनाइज बाय द कम्प्युटर अँड कॉल अपॉन द कॅन्डिडेट ऑब्टेनिंग द कट ऑफ मार्क्स as may be fixed by the High Court to appear for main written examination in the ratio 1/10 of the advertised vacancies to the successful candidate. म्हणजे 1/10 मधून आपण मेन्स एक्झामिनेशनला आपल्याला जाता येतं. एकाच 10 असे मेन्स एक्झामिनेशन देतात, जसं की MPSC पॅटर्न आहे. रिक्रुटिंग अथॉरिटी मे फिक्स अ सेपरेट कट ऑफ मार्क्स. डेफिनेटली कट ऑफ मार्क्स सेपरेट केले जाईल की कट ऑफ कितीवर लागलेला आहे. If there are more than one candidate who secured identical cutoff, तर ते such candidate call upon the appear सारखे मार्क्स असतील तर ते सांगितलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट एलिजिबल आहे मेन्स एक्झामिनेशनला, तर तुमची मेन्स एक्झामिनेशन होणार आहे. आणि मग ज्युडिशियल ऑफिसर एलिजिबल टू द वाईस वोस टू अपियर वाईस वोस फॉर द पोस्ट डिस्ट्रिक्ट जज बाय ॲक्सेलरेटिंग प्रमोशन्स इदर इन द सिलेक्शन प्रोसेस. हे सोडून देऊ शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. The mark secured by the candidate in the preliminary written examinations will not taken into consideration for the preliminary written examination. The mark secured by the candidate in the preliminary written examination
प्रिलिम्समध्ये कोणतेही मार्क्स तुम्हाला ऑब्टेन झालेले असेल तर ते कोणत्याही प्रकारे पुढे त्याचं काही नाही, म्हणजे एक्झाम झाली संपलं त्याचे काही मार्क्स तुमचे मेन्स किंवा इंटरव्ह्यूमध्ये काउंट केले जाणार नाही. The written examination shall comprise of 2 papers carrying 100 marks each, having a duration of 3 hours. 2 पेपर राहणार आहे 3 तासाचे 100 मार्काचे. मीडियम जे आहे ते ऑफकोर्स इंग्लिश राहणार आहे, मराठी नाही. द हायकोर्ट विल होल्ड वाईस वॉज कॅरिंग 50 मार्काचा इंटरव्ह्यू राहणार आहे. And the mains written examination provided that the candidate belonging to the communities recognized as backward by the government of the purpose recruitment and or who are persons with disability who have secured not less than 45 marks as of first shall be eligible for the vice versa. आता त्यांना रिझर्वेशन इथे तेवढं आहे. The high courts the high courts may call the candidate to the vice versa ला म्हणजे इंटरव्ह्यूला बोलवणार आहे 1/3 रेशोने, की एक असतील मेन्स एक्झामिनेशन प्रिलिम्स मधनं एकाच 10 जाणार, मेन्स एक्झामिनेशन इंटरव्ह्यूला एकाच 3 जाणार. ऑफ द ॲडव्हर्टिजमेंट वॅकन्सीज जे की सक्सेसफुल कॅन्डिडेट आहे तिथे मेन्स एक्झामिनेशन मध्ये ऑल सच कॅन्डिडेट शॅल बी कॉल्ड अपॉन टू द वाईस वॉस. The number of the candidate eligible to appear for the vice versa shall be increased to the extent number of candidates who are the common जर असेल तर in the list of the judicial officers वगैरे for the district judge, accelerator promotions etc. in the select list of the post of DJ by the acceleration promotion. सोडून टाकले. Only those candidates who obtain at least 40 of marks in the vice versa test shall be eligible. निदान 40% मार्क्स तुम्हाला 50 मार्कापैकी ऑब्टेन करणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट हु आर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी त्यांना 35 मार्क्स घेणे गरजेचे आहे. इफ द पोस्ट टू बी फिल्ड बाय द नॉमिनेशन्स रिमेन अनफिल्ड फॉर वॉन्ट ऑफ द सुटेबल कॅन्डिडेट द सेम शॅल बी फिल्ड अप बाय द रेग्युलर प्रमोशन्स इन द सिलेक्शन प्रोसेस. सोडून टाकलाय, ठीक आहे, आपल्या एवढं कामाचं नाही आहे. द परफॉर्मन्स शॅल बी इव्हॅल्युएटेड इन द न्यूमरिकल मार्क्स ऑब्टेन इन अ डेफिनेटली न्यूमरिकल मार्क्समध्ये राहणार. हायकोर्ट शॅल नॉट एंटरटेन एनी रिक्वेस्ट फॉर द चेकिंग होणार नाही आहे पेपरची. प्रिलिमिनरी रिटर्न एक्झामिनेशन्स विल बी कंडक्टेड ॲट मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अँड कोल्हापूर. न्यू आता सेंटर आलंय तुम्हाला कोल्हापूर बिकॉज द सर्किट बेंच इज देअर इन कोल्हापूर. द कॅन्डिडेट शॅल स्पेसिफिकली मेन्शन इन देअर अप्लिकेशन्स फॉर्म द एक्झामिनेशन सेंटर. त्यांनी तुम्ही आता हे प्रॉपरली मेन्शन करायचं, चॉईस काय तुमच्या सेंटरची, ठीक आहे की नाही, तुम्हाला कोणतं सेंटर हवंय. त्यानंतर द कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपियर फॉर द प्रिलिमिनरी रिटर्न एक्झामिनेशन, मेन्स रिटर्न एक्झामिनेशन वाया ओस देअर ओन कॉस्ट. तुम्हाला स्वतःच्या खर्चाने परीक्षेला जायचं आहे, इंटरव्ह्यूला जायचं आहे. हे बघा इंडलच्या ते जर खोटारडा काही आढळून आलं तर वगैरे, ठीक आहे. त्यानंतर बिसाइड्स द सिलेक्ट लिस्ट द हायकोर्ट मे प्रिपेअर वेट लिस्ट नॉट एक्सिडिंग 10%. वेटिंग लिस्ट पण राहणार आहे इथे कोणी सोडून गेलं तर वगैरे, ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं काय ते बघूया. हे बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे, नंतरची गोष्ट ही आत्ताची नाही आहे. आफ्टर सिलेक्शन ह्या साईटवरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. बॉम्बे हायकोर्ट काढा, त्याच्यामध्ये रिक्रुटमेंटवर जा. बॉम्बे हायकोर्ट वेबसाईटला बटन दाबलं की रिक्रुटमेंट येतं, रिक्रुटमेंटमध्ये ॲडव्हर्टीज येतं, खाली अप्लाय येतं, तर तिथे अप्लाय करायचं, ठीक आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत. पहिले तर तुम्ही डॉक्युमेंट कलेक्शन करा, जे नाही आहे ते तुमच्याकडे. लेटेस्ट पासपोर्ट फोटोग्राफ पाहिजे, जुना टाकू नका. फर्स्ट इयर LBचा इतुसा, ठीक आहे, त्यात ओळखायला येत नाही आपण. प्रोसिजर फॉर ऑनलाईन पेमेंट ऑफ द फीस ही प्रोसिजर आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे या. हे बघा, एक्सेप्ट द फॉलोइंग डॉक्युमेंट नो अदर डॉक्युमेंट्स आर प्रिंट आउट ड्युली फिल्ड साइन अप पब्लिकेशन फॉर्म शॅल बी सेंट टू द पोस्ट. आपल्याला काही पाठवायचे आहे, ते चलन रिसिप्टचं पाठवायचं आहे, ऑफलाईन पाठवायचे ते डॉक्युमेंट बॉम्बे हायकोर्टाला 17 तारखेच्या आत ऑनलाईन फॉर्म भरून. इन द केस ऑफ कॅन्डिडेट हु आर ऑलरेडी इन द सर्व्हिस ऑफ द गव्हर्नमेंट त्यांनी ते हे पाठवायचे आहेत, ठीक आहे. त्यानंतर ट्रू कॉपी हे वगैरे फॉर द अवेलेबल सर्व्हिस ऑफ द स्क्राईबवाल्यांसाठी आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे या. एनव्हलप मध्ये अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ पूर्ण अप्लिकेशन पाठवायचं आपल्याला, ठीक आहे. या कुरिअर सर्व्हिस या पण हे बघा, रजिस्टर पोस्टेड ही कुरिअर स्पीड पोस्ट सो ॲज टू रीच द ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार लीगल रिसर्च बिल्डिंग हायकोर्ट्स फोर्ट मुंबई
और बिफोर वेडनेसडे 25 फेब्रुवारी पर्यंत तुमचे डॉक्युमेंट पोहोचले पाहिजे. ऑफलाईन वाले, ऑनलाईन 17 तारीख आहे. ठीक आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन वेगळं नाहीये. ऑनलाईन फॉर्म भरून ते पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवायचे ऑफलाईन 25च्या आत. ठीक आहे, त्यानंतर आता या फॉर्मॅट हे स्क्राईब्स वाल्यांसाठी दिले, डिसॅबिलिटी वाल्यांसाठी हे फॉर्म्स आहेत, हे तुम्ही फिलअप करायचे. कोणाकोणाच्या सिग्नेचर्स लागतात इथे बघा, जे डिसॅबिलिटी मध्ये येतात ते. ठीक आहे, डॉक्टरांचे वगैरे सर्टिफिकेट्स लागतात त्यांना. ठीक आहे, हे बघा. त्यानंतर त्यांच्यासाठी खूप सारे डॉक्युमेंट्स क्रायटेरिया दिलेला आहे, बाकीच्यांसाठी नाही आहे. पुढे या आता फॉर्म नंबर 3B, आय थिंक हे पण स्क्राईबच आहे. ठीक आहे, फॉर्म नंबर E. आता बघा, ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज म्हटलं आहे. ओके, सो सॉरी. ठीक आहे, ईमेल ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज, ईमेल, टेलिफोन नंबर पाहिजे. त्यानंतर सर्टिफिकेट्स ऑफ द हे त्यांचा टेलिफोन नंबर आणि ईमेल, आपला नाही. सर्टिफिकेट्स ऑफ द एक्सपिरियन्स फॉर द पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट जज बाय द नॉमिनेशन ओनली. दिस इज द सर्टिफिकेट दॅट सो अँड सो, तुमचं नाव, एनरोल कधी झालंय तुम्ही, बार कौन्सिल गोवा या तारखेला, अन ॲडव्होकेट इन ए सिव्हिल क्रिमिनल फॅमिली कोर्टमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. सिग्नेचर विथ द नेम अँड डेझिग्नेशन्स ऑफ द सर्टिफाईंग ऑथॉरिटी, जे की PDJ. सील राहील इथे. इन द केस ऑफ कॅन्डिडेट हु आर वेअर अ गव्हर्नमेंट प्लीडर और गव्हर्नमेंट ॲडव्होकेट, पब्लिक प्रोसिक्युटर, असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर, सबमिट अ सर्टिफिकेट ऑफ द एक्सपिरियन्स ऑन द लेटर हेड ऑफ द कन्सर्न डिस्ट्रिक्ट ऑफिसर, असिस्टंट डायरेक्टर. तुम्हाला असिस्टंट डायरेक्टरचं द्यायचं आहे आणि बाकीच्यांना PDJचं द्यायचं आहे. ठीक आहे, ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट सेशन जज, ईमेल, सर्टिफाईड ऑफ द लँग्वेज, इंग्लिश आणि मराठी तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकता. हे तुम्हाला दुसरं त्यांच्याकडूनच जायचं सेम. आता ही प्रोसेस कशी आहे, याच्या प्रिंट काढा पहिले तर तुमच्या बारच्या ऑफिसमध्ये त्यांच्या लेटर पॅडवर तुम्ही एक ऍप्लिकेशन द्या. मग ते ऍप्लिकेशन्स ते अप्रूव्ह करतील. ते ऍप्लिकेशन आणि ह्या प्रिंट घेऊन दोन्ही पण याच्यावर तुमची माहिती भरा आणि PDJचं ऑफिस असतं तिथे दाखल करा. PDJचं जे ऑफिसचे त्यांना रिक्वेस्ट करा, लवकरात लवकर द्या. ते ऑफिसवाले PDJकडे घेऊन जातील आणि ते बार काउन्सिलनी जे तुमच्याकडे लिहून दिले, तुमचे बारवालेच लिहून देतात तिथे की आमच्याकडे या वर्षीपासून या वर्षीपर्यंत प्रॅक्टिस करत होते किंवा करत आहेत. आणि तेच PDJ त्यातलं बघतात आणि इथे लिहून देतात. PDJ फक्त साईन करतात. त्याचं जे ऑफिस जे आहे तेच तुम्हाला इथे सर्टिफिकेट देतात. तर PDJकडूनच आणा. ही प्रोसेसच आहे. पहिले बारकडे जावं लागतं. बार तुमचं पहिले सगळे घेतं अँड देन मग ऑफिसमध्ये जावं लागतं. कॅरेक्टर सर्टिफिकेट, दिस इज टू सर्टिफाईड दॅट मिस्टर अँड मिसेस सो अँड सो डॉटर, जी काय कोणी असेल, रिसाइडिंग ॲट, who is applying for the post of district judge in the judicial services of the state of Maharashtra. Selection process is well known to me for the past so and so year and he is his character good. तर तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट कुणाचंही घेऊ शकता, कुणाचंही घ्या. आजूबाजूला जर कोणी चांगल्या 15-20 वर्ष प्रॅक्टिस केलेला डॉक्टर असेल, 15-20 तुमच्या सिनियरचं घ्या. सरळ सिनियर्स असेल, तुमचे नगरसेवक असेल, तुमचे नातेवाईक, आमदार असेल तुमचे नातेवाईक, आजूबाजूला जे रिस्पेक्टेबल पर्सन वाटतं तुम्हाला की अरे बापरे यांनी खूप कमवलं आयुष्यामध्ये, चांगला पर्सन तुम्हाला वाटेल त्यांचं घ्या. फक्त कोणाचं घेऊ नका, बहीण भावाचं बस. ठीक आहे. सिग्नेचर ऑफ द पर्सन इश्युइंग सर्टिफिकेट, त्यांनी सर्टिफिकेट दिलंय त्याचे सिग्नेचर 2 पाहिजे तिथे, दोघांची घ्या इथे सिग्नेचर्स. डिटेल्स ऑफ द पर्सन सर्टिफाईंग, नेम, ॲड्रेस, मोबाईल, लँड वॉट एव्हर मे बी. अँड इन्स्ट्रक्शन दिल्या, कॅन्डिडेट मस्ट केअरफुली रीड एंटायर ॲडव्हर्टिजमेंट. एंटायर ॲडव्हर्टिजमेंट मी तुम्हाला रीड करून दिली आहे जेवढी आवश्यक आहे तेवढी, पण तुम्ही ही प्रॉपरली परत एकदा वाचायचे की मला काय काय करायचं. माझ्या भरोशावर जायचं नाही. फक्त मेन जे आपल्याला माहिती आहे. आता जे डिसेबल्ड पर्सन आहे त्यांनी त्याचं वाचा. बॅकवर्ड क्लासेसमध्ये तर तुम्हाला काय लागतं ते बघा. काय सर्वात महत्त्वाचं ते एक पेन आणि कागद घ्या. हे नोटिफिकेशन काढा फोनवर, लॅपटॉपवर, आणि काय कागदपत्र लागतात ते लिहून घ्या आणि 10 ते 12 तारखेच्या आत ही सगळी जमा करा आणि मग फॉर्म भरा. फॉर्म करायची घाई करू नका. तुमच्याकडे असेल 2-3 दिवसात, जर तुम्ही तुमच्या सेशन कोर्ट्समध्येच आहे. आता आम्ही असेल तर मी दुसरीकडे राहते. माझं सेशन कोर्ट दुसरीकडे आहे. म्हणजे माझं 7-8 वर्षाचा प्रॅक्टिस क्रायटेरिया दुसरीकडे झालेला आहे. आता मी दुसरीकडे आहे. अशा पद्धतीत असेल तर तुम्हाला जावं लागेल तिथे पर्सनली आणि तुम्हाला एक सर्टिफिकेट काढून आणावं लागेल. गेल्याशिवाय होणार नाही. किंवा दुसरे ऑप्शन्स असतील तर ते बघू शकता तुम्ही. तर त्या पद्धतीने तुम्ही घाई नका करू. आधी डॉक्युमेंटचं कलेक्शन करा. ज्यांच्याकडे नाहीत ते, ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते भरून टाका. पण आता जे कोणाकडे आहेत असं म्हणू शकत नाही, कारण यांच्या फॉर्मॅटमध्ये द्यायचे. तो A आणि B फॉर्म जो आहे आपल्याकडे त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला द्यायचे. तर ते फॉर्मॅट आपल्याला कोर्टातनं करून आणावंच लागणार, ऑप्शनच नाही. ठीक आहे. तर हे सगळं आहे आणि हे बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचे जेव्हा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स येणार आहे. अर्ध्या आता असं काही करू नका.
मध्येच वेबसाईट तुमची ब्लॉक झाली किंवा काही झालं तर काही सांगू शकत नाही. टेक्निकल इश्यूज येऊ शकतात. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट पहिले एक सोबत घ्या, प्रॉपरली त्याची फाईल बनवा आणि देन तुम्ही फॉर्म सबमिट करा. ठीक आहे की नाही? कारण अर्धे भरून टाकतो, कॉलेजचे भरून टाकतो आणि नंतर सर्टिफिकेट आणून देतो प्रॅक्टिसचं, तसं जमत नाही. त्यामुळे प्रॉपरली हे सगळे घ्या. आणि बाकी क्लासेस बद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे की क्लास ऑलरेडी सुरू झालेले डीजेचे. ज्युडिशियल विंग्स ॲप इन्स्टॉल करा आणि त्याच्यावरून क्लासेस तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, चालेल. बाय एव्हरीवन.